श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे किंवा या महिन्याचं जे राशी भविष्य राशीफळ जे आपण बघणार आहे ते आहे सिंह राशीसाठी फेब्रुवारी महिना जो आहे तो कसा जाईल आणि काय आहे जे तुमच्यासाठी योग्य राहील, काय आहे जे तुमच्यासाठी अशुभ राहील. श्री स्वामी समर्थ. आपली एनर्जी आपण चेक करूया. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. कारण लास्टला कवड्यांवरती व्हिडिओ सुद्धा आहे किंवा कवड्यांवरती कौल सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. सिंह राशीसाठी काय असणार आहे फेब्रुवारी महिना. फेब्रुवारी महिन्यामध्ये लास्ट पर्यंत महिना पूर्ण जो आहे तो कसा जाईल तुमच्यासाठी. बॉटम मध्ये आहे द व्हील ऑफ फॉर्च्यून, थर्ड ऑफ सोर्स, पेज ऑफ सोर्स, नाइन ऑफ वॉन्स, पेज ऑफ वॉन्स, किंग ऑफ वर्ड्स, द टावर मुवमेंट, सिक्स ऑफ वॉन्स, डेथ. बघा, वास्तवामध्ये कोणत्या गोष्टी जर तुमच्या झालेल्या असेल त्याच्या वेदनादायक तुम्हाला काही गोष्टी या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये होताना दिसत आहेत. त्याचं दर्द, त्याचं दुःख कुठेतरी तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये सुद्धा होताना दिसत आहे. की जे पास्ट मध्ये तुम्ही दुःख झेललं किंवा फॅमिली संदर्भात ज्या काही गोष्टी झाल्या, ज्या निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला त्रास दिला, जे चूक नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जो त्रास दिला, ज्या वेदना दिल्या, त्याचं दुःख खूप भयानक तीव्रतेने तुम्हाला होताना दिसतंय. ते सगळं परत रिलीज होतंय तुमच्या मागे किंवा तुमच्या मनामध्ये ते झालेल्या काही गोष्टी पास्टमध्ये सतत आठवताना दिसत आहेत तुम्हाला. त्यामुळे तुमचं मनस्थिती खूप बिघडते. तुमचं हृदय जे आहे खूप आतून रडतंय. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सोबत या महिन्यामध्ये होताना दिसतील किंवा या महिन्यामध्ये क्वचित असा दिवस येईल किंवा या आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यानंतर असा एखादा दिवस येईल, की ज्यामध्ये तुम्हाला सतत कधी-कधी तरी अशा अचानक आठवण आली आणि मनाचं दुःख इतकं नाराज झालं मन तुमचं, की त्याचा खूप त्रास झाला. तुमचं नुकसान झालं. तुमचं विस्कटलं, आयुष्य सगळं विस्कटलं. अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होताना दिसतोय आणि ते सगळं अनुभवल्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेपला आता आहे. ते सुद्धा तुम्हाला तो प्रवास जो आहे तो कुठेतरी त्रासाचा दिसतो आहे आणि त्यातून तुम्ही त्रास खूप सहन केला आणि आज इथवर तुम्ही ज्या पद्धतीने आलात त्याचं दुःख, त्याचं वेदना, त्याचं एक चांगलंही वाटणार तुम्हाला कारण इतका संघर्ष करून तुम्ही उभे राहिलेला आहात. पण पास्टमध्ये जे वाईट गोष्टी ज्या घडल्या त्याचा त्रास खूप अति प्रमाणात दिसतोय. कारण ज्या थर्ड पार्टी रिलेटेड काही गोष्टी झाल्या असतील तुमच्यासोबत किंवा काही गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला. तुमचं खूप नुकसान केलं, तुम्हाला त्रास दिला, वेदना दिल्या, तुम्हाला छळलं. छल-कपट जो होतोय तो तुमच्यासोबत ज्या पद्धतीने झाला, ज्या गोष्टीतून झाला, ज्या चांगल्या वाईट ज्या लोकांनी तुमच्यासोबत जे काही केलं असेल, तर ते जे नुकसान जे झालं आणि जे तुम्ही संघर्ष करून आज इथवर परत एकदा उभे राहिलेले आहात, हा जो प्रवास आहे तो कुठेतरी तुम्हाला त्रास देताना दिसतोय. पूर्णपणे त्रास देताना दिसतोय. पण कदाचित तुम्हाला या महिन्यामध्ये असं पण वाटतंय, की आशा आहे, की कदाचित ते वेळ अ, परत यावी आणि कदाचित ती वेळ माझ्या आयुष्यात यावी आणि ती मी व्यवस्थित हँडल करावी जेणेकरून मला ती वेळ बघायची आहे परत किंवा त्या वेळेमध्ये ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये झाल्या, त्या गोष्टीचा संघर्ष कदाचित
मी माझ्या डोळ्यांनी बघावा किंवा ती लोकं माझ्या समोर यावीत आज. हे पण तुम्हाला वाटतंय, की ज्या काळात मी संघर्ष केला आणि ज्या व्यक्तींनी मला त्रास दिला, छल-कपट केलं, ती व्यक्ती आज माझा संघर्ष करून मी जे उभा राहिले, मी जो उभा राहिलेलो आहे, ते बघण्यासाठी ती लोकं माझ्या समोर यावी. हे सुद्धा तुमची अपेक्षा आहे. ह्यातून सुद्धा तुम्हाला एक शाईन करता खूप संघर्ष करून तुम्ही इथवर पोहोचलेला आहे. हार्ट चक्र पूर्णपणे ओपन आहे. देवाची साथ आहे. देवाला तुम्ही शरण गेलेला आहात. देवाने तुमच्यावरती छत्र उभं केलेलं आहे. एक असं जे आहे ते सावलीचं झाड जे आहे ते सावलीखाली तुम्हाला घेतलेलं आहे. देवाच्या पूर्ण जवळ घेतलेला आहे. देवाच्या एकरूप झालेला आहात तुम्ही. हा जो संघर्ष इथवर येण्याचा जो होता, तो खूप बलाढ्य होता, खूप ताकदीचा होता आणि त्यातून तुम्ही पार झालात, पुढे गेलात. त्याबद्दल तुम्हाला स्वतःबद्दल एक खूप क्रेडिट मनापासून द्यावंसं वाटतंय. आणि तो दिवस बघण्यासाठी ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ती लोकं परत तुमच्या समोर यावीत. हा खूप मोठा अपेक्षा आहे, तुमचं स्वप्न आहे, ती लवकरात लवकर तुमच्या समोर यावीत आणि तुमचं हे आयुष्य परत एकदा थाटात उभं राहिलेलं आयुष्य तुम्हाला ते दाखवायचं आहे, सिद्ध केलेलं आहे ते परत एकदा त्यांच्या समोर उभं करायचं आहे. ही अपेक्षा कुठेतरी या महिन्यामध्ये तुमचं दिसत आहे मला त्याबद्दल. तर लव्ह रिलेशनच्या थ्रू कसं असणार आहे? प्यार में भारी भोजन महसूस करना, पूरे रिश्ते का भार उठाना. ओके. बघा कसं आहे तुम्हाला सांगू का? एखादं जर लव्ह रिलेशन तुमचं असेल किंवा प्रेम संबंध असतील किंवा थर्ड पार्टीशी डील करत असाल किंवा अनैतिक संबंध कुठेतरी असतील, तरी सुद्धा लव्ह रिलेशनसाठी सिंह राशीमध्ये एक ओझं म्हणून स्वतःवरती अवलंबून आहे किंवा ते ओझं आहे माझ्या हृदयावरती. ते कर्ज आहे किंवा हे न करता सुद्धा माझ्या आयुष्यावर एक कर्जासारखं ओझं झालेलं आहे. असं काहीतरी फीलिंग तुम्हाला येताना दिसणार. हे पण नको असं म्हणजे फीलिंग आपली म्हणजे जे एनर्जी तुमची आहे ती चेंज करणं गरजेचं आहे. जे आहे ते माझ्या नशिबात आहे, जे आहे ते मला देवानं दिलेलं आहे, ते मला मिळालेलं आहे. इतका संघर्ष करून मी इथवर पोहोचू शकत आहे, तर मी या गोष्टीला सुद्धा बदलू शकत आहे. हे सुद्धा मी बदलून टाकेल, हे सुद्धा तुम्हाला वाटलं पाहिजे. निगेटिव्ह गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तुम्ही मनावर ओझं जे आहे, ह्या प्रेमाच्या संदर्भात जर तुम्हाला कोणतं ओझं असेल, तर तो निगेटिव्ह विचार आहे, तो पहिला मनातून काढून टाकला पाहिजे. जेणेकरून हे जर माझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आता लव्ह रिलेशनच्या थ्रू जे आहेत, ते मी फेस करणार आहे. मी इथून सुद्धा अजून पुढे जाणार आहे. माझं संघर्ष इतका मी इथवर आणलेला आहे आणि या छोट्याशा गोष्टीसाठी मी थांबणाऱ्यातला नाहीये. मी इथून पुढे जाऊन माझा आयुष्याचा संघर्ष चांगलाच करणार आहे. ह्या संदर्भात आणि पॉझिटिव्ह विचार जर नक्की केला तर खरंच अजून खूप यश आहे तुमच्यासाठी. गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी हे आपण बघूयात. रीडिंग खूप छान वाटली मला कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण कनेक्ट आहात कार्डशी. त्यामुळे पूर्ण व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी इथं क्लिअर दिसत आहेत आणि मला सुद्धा सांगायला ते सोपं पडतं. श्री स्वामी समर्थ असेच छान छान कनेक्ट राहत जा रीडिंगशी या कार्डशी जेणेकरून तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी या कार्डशी जितकी येईल तितकं मला स्पष्ट सांगता येईल आणि मला नक्की खात्री आहे की या सिंह राशीच्या जातकांना 100% ही रीडिंग मॅच होणार आहे. गणपती बाप्पाकडून संदेश आहे आंतरिक ज्ञान. अंतर्ज्ञान जे आहे तुमचं, आत्मविश्वास, आत्मा, जो शरीर, तुमची जी ऊर्जा, तुम्हाला स्वतःला जे खेचत आहे, जे सांगत आहे, जे लढण्यासाठी तयार करत आहे किंवा एखाद्याला प्रेम देण्यासाठी तयार करत आहे किंवा अजून कोणत्याही तुमच्या गोष्टी असतील, जे एखादे कार्य करण्यासाठी तुम्हाला उत्सुक करत आहे. तर ते आधी मनापासून अंतर्ज्ञान तुमचं काय सांगतंय, आत्मा तुमचा काय सांगतोय, हे तुम्हाला घ्यायचं आहे पहिला. डायरेक्ट कोणत्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा नाही. पहिला हृदयापासून, मनापासून विचार करायचा आहे त्या गोष्टीचा आणि मगच त्यावरती निर्णय घ्यायचा आहे. की जी डे आहे ती श्री धनलक्ष्मीची आहे. धनलक्ष्मी माता कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी देत आहे किंवा एखादी सेवा वगैरे देत आहे का हे पण आपण बघूया. यमुना देवी, शुद्धीकरण की देवी. बघा, ह्या महिन्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनात यायच्या नसतील, मनाचे शुद्धीकरण असणं गरजेचं आहे. मन शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध विचार असले पाहिजेत. निगेटिव्ह गोष्टीचा कोणता विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, तर ते पहिलं मनामधून तुम्ही काढून टाकलं पाहिजे. जेणेकरून तुमच्यामधले काही विचार जर वाईट असेल, कार्मिक असतं हे सगळं. जर कर्म चांगले करायचे असेल, कर्म पास्ट मधलं जाऊ दे.
पण जर तुम्हाला आता इथून पुढे जर चांगला संघर्ष करायचा असेल, तर तुम्हाला शुद्ध मन, शुद्धतेने राहिलं पाहिजे, हे मी सांगू शकते. आणि घ्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे शेवटी. जेवढं मला या रीडिंगमधून सांगण्यासाठी सांगता येईल, जेवढं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी ज्या काही तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील, जितकं माझ्याकडून पोहोचवून तुमचं आयुष्य सुंदर बनवता येईल, तितकं मी नक्की प्रयत्न करेन. पण ते घ्यायचं का नाही आणि हा व्हिडिओ इथं स्किप करायचा का पुढे कंटिन्यू बघायचा, हे आता तुमच्यावर डिपेंड आहे. अमावस्या पौर्णिमेची डेक आहे. यामधून कोणत्या देवतेचा किंवा कोणता मेसेज आहे तुमच्या, इथून पण त्याचाही सिंह राशीच आलेला आहे. लॉयनचंच आहे कार्ड. हे सिंह राशीसाठीच आहे. विनम्र राहायचं आहे, नम्रतेने वागायचं आहे, नम्र वागायचं आहे. तरच या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा काहीतरी फायदा दुप्पटपणे होऊ शकतो. ही जी डेक आहे ती श्रीकृष्णांची आहे. श्रीकृष्णांच्या संदर्भात राहून आपल्या कोणत्या देवतेचा मेसेज आहे. द डेथ, तसं एक संपून काहीतरी इथं पण डेथ आलेला आहे आणि इथं पण डेथ आलेला आहे. आयुष्यात काहीतरी संपतंय, थांबवायचं आहे आता ते. त्यावरती गोष्टीवरती सतत तोच विचार करत तुम्हाला बसायचा नाही. जे झालं ते झालं, ते पास्ट होतं, ते विसरायचं आहे. आता फ्युचरचा विचार करायचा आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी सक्सेस करायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला आयुष्य कसं जगायचं आहे, आयुष्य सुंदर कसं होईल याचा विचार. जे होतं ते होऊन गेलं. आता ते परत तर नाही येऊ शकत. त्याच गोष्टीवरती आता डेथ झाली, ते संपलंय, त्यावरती विचार करा. आता इथून पुढे जे आहे ते नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झालेलं आहे, त्यावरती तुम्हाला विचार करा. ती गोष्ट कशी होणार आहे, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला आता इन्व्हॉल्व व्हायचं आहे. राहिलेलं आयुष्य मला कसं जगायचं आहे, माझा संघर्ष पुढे जाऊन कसा असणार आहे, हे तुम्हाला गरजेचं आहे समजून घेणं. ही जी डेक आहे ती तुमचं प्रश्न उत्तर असणार आहे. या महिन्यामध्ये जर कोणतं काम तुमचं करायचं असेल, तर ते किती दिवसात होईल सक्सेस, हे आपण बघणार आहोत. नेक्स्ट सीझन म्हणजे कदाचित सीझन म्हणजे हा सीझन आहे थंडीचा. कदाचित यानंतरच्या थंडीमध्ये असू शकतं. पण अजून एक कार्ड घेऊ इच्छिते. नेक्स्ट 6 मंथ झालंच तर लवकरात लवकर 6 महिन्यापर्यंत तरी कंप्लीट होईल. येणाऱ्या 6 महिन्याच्या आत त्याचा रिझल्ट तुम्हाला लागेल किंवा तो रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. कवड्यांवरती आहे रेणुका मातेचा संदेश काय आहे. बघा, देवीचा मेसेज तुमच्यासाठी योग्य आहे, चांगला आहे, उजवा कौल आहे. बट तुम्हाला जो अडथळा आहे त्यात थांबायचं नाहीये, नतमस्त व्हायचं नाहीये त्या संकटाला. तुम्ही जितक्या तीव्रतेने आयुष्य खूप छान जगत आहात, तसंच तुम्हाला पुढे जाऊन त्याची प्रगती करायची आहे. जर थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये असेल, असं नाहीये की ती थर्ड पार्टी सिच्युएशन आपल्या पार्टनरशी कनेक्ट एखादा व्यक्ती असावा. थर्ड पार्टी म्हणजे कोणीही आयुष्यामध्ये असू शकतं. तर त्या थर्ड पार्टीशी डील न करता, त्या व्यक्तीचा विचार न आपण करता, आपल्या आयुष्याचा मार्ग आपण निवडायचा आहे आणि पुढे जाऊन आपलं आयुष्य सक्सेस कसं होईल आणि त्या बाबतीत आपण चांगला विचार कसं करू, हे बघायचं आहे. थर्ड पार्टीशी घाबरून आपल्याला मागे हटायचं नाही. त्याला आपल्याला बाजूला काढून आपल्याला मार्ग पुढे कसा निवडता येईल, ह्याच्यावरती विचार तुम्हाला करायचा आहे. तर कवड्यांवरती सुद्धा तुम्हाला उजवा कौल आहे. देवीचा आशीर्वाद तुम्हाला चांगला आहे. जर संघर्ष तुमचा योग्य मार्गाचा असेल, तर मार्ग चांगला असेल तर त्याचा रिझल्ट सुद्धा चांगलाच मिळेल. मार्ग निगेटिव्ह असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला वाईटच मिळेल. त्यामुळे डिसिजन काय घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवायचं आहे की आयुष्य कसं सुंदर होईल आणि त्यात रंगबेरंगी फुलांचा सुगंध आपल्या आयुष्यात कसा भरभराटीचा करता येईल. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचे किंवा तुमचं नाव द्या. सॉरी, तुमच्या ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंचं नाव द्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कुणाला गरज असेल या एनर्जीची त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये तुमच्या मंथ महिन्याची, एका महिन्याची एनर्जी काय सांगत आहे.
श्री स्वामी समर्थ.